बाळूमामांनी स्त्रियांचा त्याग केलेला आहे म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल, जिथं कुठं बाळूमामांचं अधिष्ठान असेल, त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारसं जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात नाही. फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना. अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे, आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे. हा मामाचा शब्द आहे. म्हणून की तिथून आले, घरी आल्यानंतर पुन्हा विचार केला, आईनं बाळू फक्त जगाचंच कल्याण करतो, याचं पुढचं व्हायचं कसं. म्हणून बाळूमामांची बहीण गंगूताईंचे पती हिराप्पा एके दिवशी, गंगूताई आणि हिराप्पांची मुलगी सत्यवा, हिराप्पा एके दिवशी सासरवाडीला आले अकोळ गावात, आणि सुंदरा मातेपाशी म्हणे, सुंदरा माता फार टेन्शन मध्ये दिसताय. म्हणे हो भरपूर टेन्शन. कशाचं टेन्शन आहे तुम्हाला? म्हणे अहो बाळू फार वेड्यासारखा करतोय, काट्यावर झोपतोय, गादे म्हणतोय, झाडावर चढतोय, शिखर म्हणतोय, काही वेड्यासारखा करतोय. त्या हिराप्पांनी सांगितलं एक पर्याय आहे गड्या. म्हणे काय पर्याय? बाळू सुधारू शकतोय. आणि कस काय सुधारू शकतोय? म्हणले त्याला कुठंतरी गुंतवून द्या म्हणजे आम्हाला कळ नाही, जरा सोपं करून सांगा. ते म्हणले त्याचं काय म्हणू सुद्धा वाटत नाही, एवढी टंचाई झाली त्याची. म्हणू सुद्धा वाटत नाही एवढी टंचाई झाली महाराज, भयान परिस्थिती झाली. त्या आमच्या इथून एक पाहुणे गेली होती मुलगी बघायला, मुलगी पाहाय गेली. मुलीकडच्या आधी आली होती, मुलगी पाहिली, मुलगी देखणे, मुलगी सुसंस्कृत आहे, मुलाच्या घरचं सगळं चांगलं आहे. मुलगा पाहिला, मुलाकडचे मुलीकडे पाहाय गेले, मुलगी पाहिली, मुलगी देखणे, मुलीच्या घरचं सगळं चांगलं आहे. मुलगी पसंत पडली मुलाला, मुलगा पसंत पडला मुलीला. सगळं झाल्यानंतर त्या मुलीची आई बाहेर आली. मुलीच्या आईनं त्या मुलाकडे पाहिल्याबरोबर मोठ्यानं म्हणले, मी पोरगी विहिरी ढकलून देईल पण ह्याला द्यायची नाही. त्या नवरीच्या बापाने खाळ दिसणं काना खाली लावली. म्हणजे कागा लाज वाटत नाही का? शेती वाडे, धन दौलत आहे, बंगला माडे, गुरं ढोरं, चाकर मोकर सगळे, एवढा देखणा मुलगा आहे, एवढा चांगला मुलगा आहे, एवढी श्रीमंत आहे त्याच्या घरी, तरी सुद्धा म्हणते मी पोरगी विहिरी ढकलून देईल पण ह्याला द्यायची नाही. ती म्हणली मी पुरी सकाट उडी टाकेल पण ह्याला द्यायची नाही. म्हणले का तर ह्यो पहिला मला बघायला आलता. असं व्हायचं म्हणल्यावर कसं व्हायचं? एवढं वय झाले, भयान परिस्थिती आहे, तो विषय नको काढाय. तो म्हणे त्याचं लग्न लावून द्या. पण लग्न लावून द्यायचं मान्य झालं, पण मुलगी कोण देणार? आता फार बार कावा पाहतात तवाच सांगतोय. म्हणे मुलगी कोण देणार? बरं ठीक आहे, विचार काय करताय? म्हणे आपली सत्यवाई ना, तिच्याशीच बाळूचं लग्न लावून द्या. आता सत्यवा माता म्हणजे बाळूमामांच्या बहिणीची मुलगी. बाळूमामांचं लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलीशी झाले. तुम्ही कर्नाटक प्रांतात गेला, चिंचणी मायाक्का साईडला, तिकडं जर गेला तर त्या भागामध्ये अजून प्रथा चालू आहे बहिणीच्या मुलीशी लग्न करण्याची. ती प्रथा तेव्हापासूनचे तिकडं कर्नाटक प्रांतात. मामांचं लग्न हे त्यांच्या बहिणीच्या मुलीची झालेलं आहे. बाळूमामांचे सासरे हिराप्पा आले, म्हणे बाळूचं लग्न सत्यवाशी लावून द्या. ते म्हणे ठीक आहे. बरं ठीक आहे म्हटल्याबरोबर ते घरी गेले, आणि दुसऱ्या दिवशी बाळूमामांची आई विठ्ठल विठ्ठल बाळूमामांची आई दुसऱ्या दिवशी बाळूमामा पशे म्हणे, बाळू माझी एक इच्छा आहे तुला पूर्ण करावी लागेल. बोल आई काय तुझी इच्छा आहे? बाळू तुला माझ्यासाठी का होईना पण लग्न करावं लागेल. बाळूमामांनी सांगितलं, आई मी जगाचा प्रपंच करण्यासाठी आलोय, माझा प्रपंच करण्यासाठी आलो नाही, मला या फेंद्यामध्ये पडू नको. नाही बाळू तुला माझी शपथ आहे पण तुला लग्न करावं लागेल. बाळूमामांनी सांगितलं ठीक आहे आई, मी लग्न करायला तयार आहे, पण आता ऐक, ज्याने कुणी तुझ्या डोक्यामध्ये हे लग्नाचं खूळ घातलं, ज्याने कुणी तुझ्या डोक्यामध्ये लग्नाची ही संकल्पना घातली ना, त्याचंच मढ माझ्याच मंडपातून उठल. काय सांगितलं? त्याचंच मढ माझ्याच मंडपातून उठल. मी मागास सांगितलं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती मामापाशी आहे. म्हणे असं कुठं असतोय? बरं होऊ दे काय व्हायचंय ते, पण मी तुझं लग्न लावणार. असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पुन्हा बाळूमामांच्या लग्नाचा निर्णय घेतला, आणि बहिणीच्या मुलीशी बाळूमामाचं मोठ्या थाटात लग्न लावण्यात आलं. बरं लग्न तरी ते सामान्य होतं का हो? लग्न सामान्य होतं का? ते आदमापूरच्या राजाचं लग्न होतं, माझ्या मामांचं लग्न होतं, माझ्या भगवंताचं लग्न. मोठ्या थाटात बाळूमामांचं लग्न झालं. बरं लग्न झाल्यानंतर मामाने सांगितल्याप्रमाणेच घडलं. काय घडलं तर बाळूमामाचे सासरे हिराप्पा जेवण करून हात धुण्याकरता एका बाजूला गेले. छातीमध्ये कळ आली, धारा तीर्थी पडले, मरण पावले. बाळूमामाची आई धावत आली, म्हणे बाळू अरे तुला तर मरण माहिती होतं की रे? म्हणे हो आई मला मरण माहिती होतं.
बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहितीये? आई मला अख्ख्या जगाचं मरण माहितीये म्हणे. काय म्हटले? या अख्ख्या जगाचं मरण माहितीये. मग बाळू तुला माझं सुद्धा मरण माहितीये? हो आई तुझं सुद्धा मरण माहिती. सांग ना बाळू माझं मरण कधी? म्हणे मी टाइम आल्याशिवाय सांगणार. जन्मदात्या आईला सुद्धा सांगितलं नाही आपण तर लांबच राहू द्या. बाळूमामा प्रपंच करू लागले, संसार करू लागले आणि संसार करत असताना बाळूमामा संसार करत होते पण संसारात नव्हते. संत कसे असतात लक्ष द्या. संत देहाने प्रपंचात असतात पण मनाने भगवंतापाशी असतात. तुम्ही चिक्कू पाहिलाय? चिक्कू बघा आपण फोडल्यानंतर त्या आतमध्ये काळं बी निघतं. ते बी स्वच्छ असतं का गाभा लागलेला असतो? स्वच्छ असतं. त्या बियाप्रमाणे संत या विश्वामध्ये असतात, राहतात देहाने पण चित्त भगवंतापाशी असतं. डाग देखील प्रपंचाचा लागू घेत नाहीत. मामा प्रपंच करत होते पण प्रपंचामध्ये गुरपटत नव्हते. म्हणून पुन्हा बाळूमामाच्या आईनं हाक मारली आणि बाळूमामाला सांगितलं बाळू अजून एक इच्छा आहे. म्हणे बोल आई काय इच्छा आहे? बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला निदान ज्याचं नाव बाळू हाय त्याने तरी मोडू. ते कोणाचं आहे ते बघून घ्या. कीर्तन झालं लक्ष नाही मोडला पाहिजे आईचा शब्द. आता ह्या आम्ही असं वागतो तेव्हा तुम्हाला सांगतो, कुठलाही वक्ता कुठलाही कीर्तनकार पुढच्या व्यक्तीला सांगताना तो गुण अगोदर आपल्यात असला पाहिजे तेव्हा पुढच्याला सांगाय अधिकार आहे. तोच खरा कीर्तन. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. म्हणे आई बोल तुझी काय इच्छा आहे? बाळू मला तू प्रपंच करतोय मान्य झालं पण तू प्रपंचामध्ये गुरपटत नाही. आता मला नातवाचं मुख पाहायचंय. बाळूमामाने सांगितलं आई जगाचा प्रपंच करण्यासाठी माझा नाही, मला या फेंद्यामध्ये पाडू नको. नाही बाळू तुला माझी शपथ आहे, माझ्यासाठी का होईना तुला नातवाचं मुख पाहाय द्यावं लागेल. ठीक आहे. बाळूमामाने मनावरती घेतल्यानंतर काही दिवसांनी बाळूमामांची पत्नी म्हणजे सत्यवा मातेला दिवस गेले. गर्भवती होत्या. गर्भामध्ये मूल होतं. 7वा महिना चालू होता. सगळं सांगतो लक्ष द्या. 7वा महिना चालू होता. गर्भामध्ये मूल वाढत होतं. माहेरचा देव आप्पाची वाडी हलसीदनाथाची यात्रा जवळ आली म्हणून गंगूताई आणि सत्यवा माता दोघी माहेरच्या देवाला निघाल्या. जात असताना जात 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 मध्यरात्र होती आणि बाळूमामा आडवे आले सांगितलं सत्यवा कुठं निघालीस? म्हणे माहेरच्या देवाला आप्पाच्या वाडीला निघाली. अगं सत्यवा अशी जर रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडशील तर पंचमहाभूते टपून बसलेत, कधी तुझा गर्भहरण करतील. आता ऐक, जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत या रिंगणाच्या बाहेर निघायचं नाही. बाळूमामाने दोघीच्या कडेने रिंगण आखलं आणि सांगितलं रिंगणामध्ये बसा, रिंगणाच्या बाहेर निघू नका. पण मला खरं सांगा एखादा वयस्कर माणूस बसून 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 किती वेळ बसेल हो एका जाग्यावर? बाबा रातभर बसचाल का इथंच मांडी घालून? जाळ होईल गुडघ्याचा होत नाही हो म्हाताऱ्या माणसांना. आता लक्ष द्या. ते म्हणे किती वेळ बसायचं? 1 तास झालं, 2 तास, 4 तास झालं, 6 तास झालं. सत्यवा त्या गंगूताई म्हणल्या सत्यवा अगं कुठवर बसायचं रिंगणात? काय तिथे येड्या बाळ्याचं, चल बाहेर. मी म्हणत नाही. काय म्हणे? काय तिथे येड्या बाळूचं, चल रिंगणाच्या बाहेर. असं कुठं असतं होय? असं म्हटल्या बरोबर माझ्या सत्यवा मातेने रिंगणाच्या बाहेर पाय जसा सत्यवा मातेने रिंगणाच्या बाहेर पाय टाकला तसं पंचमहाभूते एकत्रित झाले, पंचमहाभूते विलीन झाले आणि सत्यवा मातेचा वंश म्हणजे माझ्या बाळूमामांचा असणारा वंश खंडित केला, बाळूमामांचा वंश नष्ट केला आणि सत्यवा माता धारातीर्थी पडल्या. प्रत्येक पंचमहाभूते आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले. बाळूमामा धावत आले सांगितलं सत्यवा तुला सांगितलं होतं रिंगणाच्या बाहेर निघू नकोस. निघलेला रिंगणाच्या बाहेर गेला ना पंचमहाभूताने गर्भहरण. आता ऐक, जो माझा ऐकत नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा. मामांचा शब्द आहे, जो माझा ऐकत नाही त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. म्हणून किमान बाळूमामांच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच आणि कोणीच करायचा अजिबात नाही. का तर मामांचा शब्द आहे. अरे ऐका, जो कोणी माझी सेवा करतोय, जो कोणी माझी चाकरी करतोय ना, ऐका, अरे जो कोणी माझी सेवा करतोय ना त्याला हा बाळू धनगर लोण्याचा गोळा आहे. आणि जो कोणी माझ्या भक्ताच्या विरोधात जाईल आणि जो कोणी माझ्या विरोधात जाईल ना त्याला हा बाळू धनगर खैराचा इंगळ आहे. हा मामाचा शब्द आहे. म्हणून किमान मामाच्या तरी विरोधात जाण्याचा प्रयत्न कधीच कोणी करायचा नाही. म्हणे जो माझ्या विरोधात जातोय त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही. बाळूमामांनी पत्नीचा त्याग केला, स्त्रीचा त्याग केला. बाळूमामांनी स्त्रियांचा त्याग केलेला आहे. म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल, जिथं कुठं बाळूमामांचं अधिष्ठान असेल त्या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीच्या फारसं जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात नाही. फक्त आतमध्ये परमिशन पुरुषांना, स्त्रियांना अधिकार नाही. स्त्रियांना आहे सेवा कुठली? मामांच्या प्रसादासाठी मदत करा, प्रसाद झाल्यानंतर भांडी घासा, कुठली होईल एवढी मामांच्या दरबारामध्ये कुठलीही सेवा करा, मामा सेवेला फळ देतात. आणि जाहीर आहे का मामाच्या दरबारात फक्त सेवेला किंमत आहे.